सो 3D आउटलाईन मी फर्स्ट टाइम ड्रॉ केली आहे अँड खूप डिफिकल्ट आहे. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय व्हिडिओ. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे व्लॉगमधला. प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आवडल्यास कमेंटसुद्धा करा. सो आज आपण स्नेकचं ड्रॉइंग करणार आहोत. आज 1 डे मध्ये स्नेकचं रिअलिस्टिक ड्रॉइंग किती कम्प्लीट होतंय. सो मी फॅबर कॅस्टलच्या पेन्सिल्स यूज करणार आहे आणि आयवरीचा ए3 साईज पेपर मी यूज करणार आहे. सो आपण आउटलाईन ड्रॉ करूयात आणि त्याच्यानंतर आपण मग रिअलिस्टिक स्नेक शेडिंगला सुरुवात करूयात. हा थोडासा टाइमलॅप्स व्हिडिओ असेल, थोडासा नॉर्मल व्हिडिओ असेल. सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.
आउटलाईन काढून झाली आहे. अजिबात इझी नाही आहे 3D आउटलाईन काढणं. खूप डिफिकल्ट आहे आणि खूप वेळ लागतो ते 3D आउटलाईन काढायला. सो मी तुम्हाला दाखवली आपण 3D आउटलाईन. सो आउटलाईन झाली आहे. पण आपली एक मेन गोष्ट जी बाकी आहे ती म्हणजे हे जे आपल्याला आहे ते पूर्ण ड्रॉइंगमध्ये करायचं आहे. सो आपण ते करायला आता स्टार्ट करूयात. करताना पूर्ण लक्ष त्या आउटलाईनमध्ये आपल्याला द्यायला लागतं. जर आउटलाईनच बिघडली तर पूर्ण आपलं आर्टवर्क बिघडून जातं. सो आउटलाईन परफेक्ट ही आउटलाईन आता परफेक्ट आलेली आहे. थोडेफार त्याच्या अंगावरचे जे डिझाईन्स आहेत ते आपण काढून घेऊया. मला असं वाटलं की माझा आउटलाईन कम्प्लीट झालाय. इथे जे आपलं स्नेकचा जो नेक असतो तो मेन आपलं आउटलाईन काढायचं राहिलंय. सो हे कोणाकोणाबरोबर होतं प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. माझ्याबरोबर तर ऑलवेज होतं. म्हणजे मी किती पण कंप्लीट करायचा प्रयत्न केला तरी काही ना काहीतरी राहतंच. ऑलवेज होत असतं माझ्याबरोबर. मी कितीही आर्टवर्क कंप्लीट करायचा प्रयत्न केला तरी माझ्याकडून काही ना काही राहतंच. काही ना काही म्हणजे काही ना काही राहतंच. सो माझ्याकडून स्नेकचा जो नेक असतो त्याची आउटलाईन ड्रॉ करायची राहिली. सो आपण ती आउटलाईन फर्स्ट ड्रॉ करून घेऊयात अँड देन मी तुम्हाला दाखवते की पूर्ण आउटलाईन स्नेकची कशी दिसते. आपल्या ड्रॉइंगचं बॅकग्राऊंड जे आहे ते पूर्ण व्हाईट आहे. सो आपल्याला शेवटपर्यंत व्हाईटच ठेवायचं आहे. सो बघूयात आपल्या ड्रॉइंगचं बॅकग्राऊंड व्हाईट राहतंय की नाही. मी तर पूर्ण प्रयत्न करेन ते व्हाईटच राहून देण्याचा. कारण थोडंसं स्नेकचं आर्टवर्क असल्यामुळे थोडंसं पेन्सिलचा यूज जास्त होणार आहे. सो थोडंसं डिफिकल्ट वाटतं आहे हे आर्टवर्क ड्रॉ करायला. अँड मी फर्स्ट टाईम एक रिअलिस्टिक आर्टवर्क मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो त्यामुळे खूप जास्त भीती वाटते की आय डोंट नो हे आर्टवर्क कसं होईल. प्लीज जसं पण होईल समजून घ्या आणि आवडलं असल्यास लाईक करा. सो इथपर्यंत झाली आपली आउटलाईन ड्रॉ करून आणि आपण आता इथली जे पॅचेस आहेत ते ड्रॉ करणार आहोत. सो आपली आउटलाईन फायनली कंप्लीट झाली आहे आणि खूप कंटाळा आला, खूप जास्त कंटाळा आला. 3D आउटलाईन मी फर्स्ट टाइम काढते. सो 3D आउटलाईन मी फर्स्ट टाइम ड्रॉ केली आहे आणि इट्स सो मच डिफिकल्ट, सो मच. खूप डिफिकल्ट आहे 3D आउटलाईन काढणं, जी की मी आज काढली आहे आणि मला खूप कंटाळा आला आहे. मी ॲटलिस्ट मी 1 वाजता चालू केले होते आउटलाईन ड्रॉ करायला आणि आत्ता वाजलेले आहेत 3:30 आणि मी एवढा टाईम फक्त आउटलाईनमध्ये घालवला आहे. अँड इट्स टू मच डिफिकल्ट. मला माहीत नाही शेडिंग रिअलिस्टिक शेडिंग करताना किती त्रास होणार आहे, आय डोंट नो. बट आपण आउटलाईन जशी कंप्लीट केली आहे तसंच आपण आपलं आर्टवर्कसुद्धा कंप्लीट करणार आहोत. सो स्टे ट्यून.